आपण बऱ्याचदा कोकणात जातो आणि कोकणात गेल्यावर ना सगळ्यात पहिली गोष्ट येते म्हणजे कोकणी थाळी. पण प्रत्येक ठिकाणीच ती चांगली असेल असं नाही. तर मला एके ठिकाणी थोडक्यात मी शोध घेतला, ते एक मस्त कोकणी थाळी सापडली आहे. तर चला आपण बघूयात नक्की ती कुठे आहे आणि कशी लागते. दापोली म्हणजे कोकणातील पर्यटनाचा केंद्रबिंदू. पण दापोलीला जाताना एक खेड नावाचा तालुका लागतो. तर तिथे ही दुर्वांकूर नावाचं एक हॉटेल आहे, तसं घरगुतीच हॉटेल आहे. तिथे ही अशी मी शोध घेतलेली सुंदर थाळी मिळते. चला बघूयात आतमध्ये नक्की काय काय आहे थाळीमध्ये. तर हा असा हॉटेलचा ॲम्बियन्स आहे. एकदम फ्रेश वाटतं हॉटेलच्या आतमध्ये आल्यावर. चला आता आपण आपली थाळी बघूयात नक्की कशी आहे थाळी. कोकणातल्या थाळीचं ना अजून एक वैशिष्ट्य आहे. ती थाळी ना अशी सुंदररित्या डेकोरेटिव्ह केलेली दिसते. बघायलाही ते असं छान वाटतं. त्यातलं काय खाऊ आणि काय नको असं सर्वात पहिल्यांदा बघितल्यावर आपल्याला होतं. चला आता ॲक्च्युअल आपण फील घेऊयात. तर अशी सुंदर थाळी आपली आलेली आहे. थाळीमध्ये कोकणातलं सर्वात पहिलं वैशिष्ट्य म्हणजे तांदळाची भाकरी आहे. त्याच्यानंतर सुकटची चटणी आहे. त्याच्यानंतर यामध्ये त्यांनी हा कुठला मासा आहे दादा? हा त्याच्यानंतर एक मांदेली दिलेली आहे. ह्याच्यामध्ये मांदेलीचा तिपला म्हणतात त्याला. त्याच्यानंतर बांगडा करी दिलेली आहे आणि राईस दिलेला आहे. सोबत एक बांगडा फ्राय पण आहे. आणि इथली एक विशिष्ट पद्धत म्हणजे तो बांगडा जो दिला आहे ना तो केळाच्या पानामध्ये दिलेला आहे. हे आपल्याला बघायला आणि खायलाही तसं जरा सुंदर वाटतं. कोकणी मसाला जो असतो ना त्याचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. असं थोडासा कमी तिखट, कुठंतरी हलकीशी आंबट चव, असं छान वाटतं. आणि त्यात तांदळाची भाकरी जर बरोबर असेल ना तर ते कॉम्बिनेशन व्यवस्थित जुळून येतं. ही जी सोलकढी आहे ना, सोलकढीची टेस्ट पण अशी एकदम मस्त वाटते. थोडक्यात ओरिजिनल जे आपण म्हणतो ना तशी ओरिजिनल सोलकढी आहे. बांगडा, सुकट, सोलकढी हे कॉम्बिनेशन ना मस्त वाटतं एकदम खायला. कारण सहसा आपण हे पदार्थ आपल्याकडच्या पद्धती वेगळ्या, म्हणजे महाराष्ट्रात जर बघायला गेलं तर 50-50 किलोमीटरवर खाण्याच्या पद्धती बदलतात. त्यातलीच ही वेगळी कोकणी पद्धत. आज एक नवीन पदार्थ चाखायला मिळाला. स्पेशल कोकणी पदार्थ येतो, त्याला म्हणतात मांदेलीचं तिकलं. एकदम असं दिसायला एकदम असं झणझणीत आहे, पण खरं तर झणझणीत नाही लागत. पण ते जे कशी वेगळी स्वतःचीच टेस्ट लागते आणि मस्त वाटते खायला. एकदम असं काहीतरी वेगळं सुंदर. या जेवणातलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडं पश्चिम महाराष्ट्रात जे सुकट मिळतं ना त्याचा एक असं वेगळा स्मेल येतो. म्हणजे मलाही सुकट आवडत जरी असलं तरी मी नाही खाऊ शकत आणि त्याचा स्मेल येतो. कोकणातलं जे सुकट आहे ना एकदम अजिबात त्याचा वास वगैरे काही येत नाही आणि एक वेगळीच चव त्याला लागते. पण खायला मजा येते भरपूर. जेवण मस्त झालेलं आहे, पोटोबा एकदम भरलेला आहे. तर या जेवणाचं विशेष म्हणजे ना आपण बऱ्याचदा कुठे पिकनिकला किंवा बाहेर गेलो ना असं झंकी-बंकी हॉटेल बघून जातो जेवायला. पण तिथं काय असतं ना, जेव्हा जेवण समोर येतं ना तेव्हाच आपल्याला वाटतं आणि जेव्हा आपण टेस्ट घेतो ना तेव्हा कळतं की त्याला काहीतरी भेसळ आहे. पण ह्या जेवणाचं वैशिष्ट्य असं की आपण घरगुती म्हणतो ना, ते ॲक्च्युअल घरगुती हे आहे. याच्यामध्ये कुठलीही भेसळ नाही आहे, सोडा नाही आहे, कुठलंही शिळं अन्न त्यांनी दिलेलं नाही आहे. म्हणजे घरी जेवल्याचा फील जो येतो ना तो ॲक्च्युली खरोखर इथं आहे. एकदम ऑथेंटिक फूड आहे. त्यामुळे जेव्हा आपण कधी दापोलीला वगैरे जाऊ ना तर नक्कीच भेट दिली पाहिजे. असं पुन्हा एकदा सांगतो मी, कुठे खेड शहरातून दापोलीकडे जाताना डाव्या हाताला दुर्वांकूर हॉटेल नावाचा बोर्ड आहे. किंवा तुम्ही कुठल्याही रिक्षावाल्याला वगैरे जरी विचारलं
तर ते सांगतील की हे हॉटेल कुठे आहे. तर नक्कीच विजिट द्यायला हवं असं दुर्वांकर हॉटेल खेड.